केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत खरं तर होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर गेल्या 1 वर्षापासून पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार अशी चर्चा होती. मात्र कशा पद्धतीने कॉरिडॉर असणार याबाबत अजून कुठेही स्पष्टता खरं तर पाहायला मिळाली नाही. आपण जर बघितलं तर नवीन सरकारचा शपथविधी होण्यापूर्वीच खरं तर निर्मला सीतारामन यांनी पंढरपूरमध्ये कॉरिडॉर केला जाणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यानंतर मात्र पंढरपूरमधील व्यापाऱ्यांमध्ये खरं तर संभ्रमावस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता जर बघितलं तर हाच तो मंदिराचा परिसर आहे. समोर असलेलं जे आपल्याला दिसतंय हे हा मंदिराच्या चारी बाजूला खरं तर किती फूट जाणार याबाबत मात्र अजून कुठलेही स्पष्ट संकेत प्रशासनाकडून आपल्याला मिळालेले पाहायला मिळतात. मात्र पंढरपूरमध्ये यापूर्वी 2 वेळा खरं तर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कॉरिडॉरच झाला होता. मात्र त्यामुळेच खरं तर येथील व्यापाऱ्यांनी खरं तर या कॉरिडॉरला विरोध देखील केला होता. मात्र 1 वर्षापासून पुन्हा याबाबत कुठलीही वाच्यता करण्यात आली नव्हती. खरं तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलं होतं की इथे असणाऱ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन खरं तर कॉरिडॉर केला जाणार. पण मात्र 1 वर्षापासून जर आपण बघितलं तर सगळ्या जैसे ते परिस्थिती होती. मात्र प्रशासनाकडून मात्र सगळ्या आतल्या आत हालचाली सुरू असल्याचे आपल्याला खरं तर माहिती मिळत होती. मात्र व्यापाऱ्यांपर्यंत असतील किंवा येथील नागरिकांपर्यंत कुठलीही याबाबतची वाच्यता करण्यात आली होती. अतिशय गुप्त असा हा प्रोजेक्ट खरं ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांचा खरं तर हा ड्रीम प्रोजेक्ट खरं तर मानला जातो. आपण जर बघितलं तर वाराणसी असेल उज्जैन असेल याच धर्तीवर खरं तर पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार. आता हे मात्र निश्चित जरी झालेलं असलं तरी प्रशासनाकडून मात्र अजून किती फूट जाणार किती लोकांना किती रुपये मिळणार किंवा याबाबत जी काही माहिती अपेक्षित आहे ही माहिती अजून प्रशासनाकडून कुणालाही मिळाली नसल्यामुळे खरं तर एकच खळबळ देखील पंढरपूरमध्ये उडालेली आहे. आणि आता येथील व्यापारी काय भूमिका घेणार याकडे मात्र लक्ष लागून राहिलेलं आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.